अवघ्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या पंढरपूरच्या लाडक्या विठ्ठलाची वारी, संत परंपरेची गाथा आता साता समुद्रापार पोहोचणार आहे। पंढरपूरमधनं थेट लंडनसाठी दिंडी निघणार आहे। लंडनमध्ये विठ्ठलाचं मंदिर साकार होतंय आणि त्याच निमित्तानं ही दिंडी नागपूर मार्गे लंडनला जाणार आहे। ही आंतरराष्ट्रीय दिंडी कशी असणार आहे पाहूयात। सावळ्या विठ्ठलाची दिंडी पोहोचणार थेट लंडनला। पंढरपूर ते लंडन 16,000 किलोमीटरची दिंडी। दिंडीचा 22 देशांमधून तब्बल 65 दिवसांचा प्रवास। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा। हे विश्वची माझे घर असं म्हणत संपूर्ण जगाला भक्तीचा, समानतेचा आणि प्रेमाची विलक्षण अनुभूती देणारा आपला लाडका विठू। याच विठ्ठलाचं आता थेट युके मधल्या लंडन मध्ये मंदिर उभारलं जातंय आणि विठ्ठलाच्या या मंदिरासाठी पंढरपूर मधून विठोबाच्या पादुका घेऊन दिंडी निघणार आहे। या प्रवासासाठी रस्ते मार्गाचा वापर करत वाहनाचा उपयोग करून ही दिंडी प्रवास करणार आहे। पंढरपूरच्या मंदिरात आहे तशीच हुबेहूब मूर्ती तयार केली जाणार आहे। अनिल खेडकर यांनी पंढरपूर पायी वारीतून याची प्रेरणा मिळाल्याचं सांगितलंय। 22 देशांमधून जाणारी ही वारी आहे रस्त्याने आणि एकंदर या वारीसाठी 70 दिवसाचा कालावधी लागणार आहे आणि एकूण 18,000हून अधिक किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे। जेव्हा ह्या पादुका पंढरपूरमध्ये पोहोचतील, या पादुकांचं भव्य स्वागत होणार आहे। तर हा पूर्ण वारीचा प्रवास पंढरपूर ते लंडन 14 एप्रिल 2025 ला सुरू होऊन 21 जून 2025 ला लंडनमध्ये समाप्त होणार आहे। दरम्यान विठ्ठलाची ही दिंडी 22 देशांमधून 65 दिवसांचा प्रवास करून 21 जून रोजी लंडन इथं पोहोचणार आहे। दिंडीचा प्रवास कसा असेल पाहूया। भारत, नेपाळ, चीन, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, रशिया, रोमानिया, जॉर्जिया, तुर्की, बल्गेरिया, सर्बिया, हंगेरी, कोस्टारिका, चेकोस्लोवाकिया, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड, बेल्जियम आणि ब्रिटन या देशांमधून ही दिंडी प्रवास करणार आहे। करी कटावरी ठेवून हात, कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ असं मनोहारी रूप असलेल्या सावळा विठ्ठलाची आता लंडन मध्ये प्राणप्रतिष्ठा होते। महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आणि विठ्ठलाचा गजर आता विदेशात देखील घुमणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई। जीवभाव।